नमस्कार, हर हर महादेव. सो आजचा विषय असा होता सप्लिमेंट्सवरती. म्हणजे सप्लिमेंट बंद केले तर बॉडी श्रिंक होते, उतरून जाते. येस, ॲक्च्युली उतरून जाते, कारण तुमचा जो डेली बेसिसवरती जो डाएट चालू असतो, कॅलरीज इंटेक चालू असतं सप्लिमेंट्समुळे, डाएटमुळे, ते जर रेड्यूस झाले, 2 ते 3 मिल्स जर तुम्ही स्किप केले किंवा कमी झाले, ते अशी त्याची रुटीन जर फिरली, सायकल झाली त्याची 3 ते 5 दिवस किंवा 10 दिवस, तर ऑटोमॅटिकली तुमचे मसल्स श्रिंक होतात. कारण तुमच्या बॉडीला एक सवय होऊन गेली असते त्याच डाएटची, त्याच याची, आणि बॉडीला कळून गेलेलं असतं की बॉडी 6 to 7 मिल्स करते डेली, आणि ते नसल्यामुळे तिची एनर्जी झिरो होऊन जाते, आणि एनर्जी झिरो असल्यामुळे मसल खायला चालू करून देते, आणि तेच एक कारण आहे की मसल श्रिंक होण्याचं. सो जरी तुम्ही प्रोटीन बंद केलं असेल, सप्लिमेंट्स बंद केले आहे, तर त्याला मिल रिप्लेसमेंट एक ठेवली पाहिजे तुम्ही. फॉर एक्झाम्पल चिकन झाले, फिश, एग्स किंवा मटन पण खाऊ शकता तुम्ही जर गेनिंग करत असेल तर. शाकाहारीमध्ये पण ऑप्शन आहे, पनीर झालं, उसळ झाले, असे भरपूर काय ऑप्शन्स आहेत. सो एवढं एक लक्षात ठेवा, कॅलरीज डेफिशिएटवरती जर आले तुम्ही, नॉट फॉर फॅट लॉस, गेनिंगमध्ये सुद्धा डेफिशिएट म्हणण्यापेक्षा जर ते कॅलरीज इंटेकच कमी झाला तुमचा सप्लिमेंट्समुळे, बंद केल्यामुळे, सो मसल श्रिंक होणार आहे. सो त्याला मिल रिप्लेसमेंट 100% ठेवा. आणि असे भरपूर काही पॉईंट्स आहेत ज्याच्यावर आपण डिस्कस करू शकतो आणि आहेत. सो एक एक करून सगळे पॉईंट्स क्लिअर करेल. धन्यवाद.